हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स वरचे काही सराव प्रश्न बघणार आहोत. सराव प्रश्नांथ्रू आपले कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. आजचा आपला चौथा भाग आहे. ऑलरेडी 3 भाग कंप्लीट झाले आहेत आपले सराव प्रश्नाचे. युनिट मायक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणतो, त्यावरचे हे प्रश्न आहेत. त्यातला कन्सेप्ट आपण या सेशन मध्ये बघत आहोत. सेशन सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट सेमेस्टर 2022 ची परीक्षा टार्गेट करत आहेत आणि ज्यांचा पेपर 2 हा इकॉनॉमिक्स आहे, त्यांच्यासाठी आम्ही फुल सिलेबस कोर्स घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, मराठी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये, व्हिडिओ लेक्चर्स, सरावासाठी एमसीक्यू आणि पीवायक्यूज. पीवायक्यूजचा इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अभ्यास केल्याने आपल्याला किती % फायदा होईल हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. यासाठी हे लक्षात घेऊन या कोर्समध्ये ते देखील इन्क्लूड केलेलं आहे. शिवाय PDF ही दिली जाणार आहे त्याची आन्सर विथ सोल्युशन्सची. आणि तर असा हा फुल सिलेबस कोर्स आहे जो तुम्ही बघू शकता. प्ले स्टोर वरून हे ॲप आहे ज्याचा हा ऑफिशियल लोगो आहे. हा लोगो बघून तुम्ही प्ले स्टोर वरून ॲप डाउनलोड करा आणि लवकरात लवकर या कोर्सला जॉईन व्हा, जेणेकरून आपल्या येणाऱ्या एक्झामला टार्गेट करताना आपला पूर्ण अभ्यास झालेला असेल. या कोर्सची फीज आहे 4999, पण यामध्ये फक्त पेपर 2 चा मटेरियल नाहीये, तर प्लस तुम्हाला पेपर 1 चं स्टडी मटेरियल देखील फ्री मध्ये मिळणार आहे या कोर्सच्या प्राइस मध्ये. तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राइब करा आणि आपल्या कोर्सला जॉईन हा स्टडी करण्यासाठी, किंवा तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती देखील कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपलं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय स्टेप घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आपल्याला एक ऑफिशियल ॲप दिसत आहे. आपलं डाउनलोड केल्यानंतर ही स्क्रीन आपल्याला समोर दिसेल, ब्लॅक कलरची, ग्लोबल ऑनलाईन ची नावाची. त्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसल्यावरती इथे स्टोर नावाचा एक टॅब आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर या सगळ्या कोर्सची लिंक किंवा हे सगळे कोर्स तुम्हाला डिस्प्ले होतील आणि त्यातून तुम्हाला जो कोर्स निवडायचा आहे, सिलेक्ट करायचा आहे, तो तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर पेमेंट करून किंवा फ्री ऑफ कॉस्ट जे नोट्स किंवा लेक्चर्स आहेत ते तुम्ही पाहून परचेस करू शकता संपूर्ण कोर्स. ओके, सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमच्या कोर्सला जॉईन होऊ शकता. सुरू करूया सेशनला. आजचा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट विथ रिस्पेक्ट टू कंझ्युमर प्राइस इंडेक्स. कंझ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जो आहे त्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते स्टेटमेंट हे किंवा कोणतं ऑप्शन हे करेक्ट नाही हे सांगायचं आपल्याला. करेक्ट नाही. ओके, ऑप्शन्स आहेत, इट मेजर्स द ॲव्हरेज चेंज इन प्राइस ऑफ द बास्केट ऑफ द गुड्स, इट इज द मोस्ट वाइडली यूज्ड मेजर ऑफ इन्फ्लेशन, it covers professionals, self-employed, poor, unemployed and the retired people in the country. CPI-U is a consumer price index for rural consumers. तर यापैकी जो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे तो आपल्याला वस्तूंच्या किमतीतील सरासरी बदल सुद्धा मोजतो. महागाईचे सर्वात जास्त उपाय यावरती दिले जातात. त्यानंतर देशातील व्यावसायिक, स्वयंरोजगार, गरीब रोजगार आणि सेवानिवृत्त लोकांना समाविष्ट करते. तर हे तिन्ही जे आहेत ते आपल्या कंझ्युमर प्राइस इंडेक्सशी रिलेटेड आहेत. हे सर्व त्याच्यामध्ये होत असतं. पण CPI-U इज अ कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर रुरल कंझ्युमर्स हे इथे चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन या प्रश्नाचं काय असणार आहे? ऑप्शन 4. ओके, the consumer price index CPI, okay, is a measure that examines the weighted average of price of basket of consumers and goods services. जे फर्स्ट ऑप्शन आपलं होतं त्यामध्ये हेच आपल्याला सांगितलं होतं की बास्केट ऑफ कंझ्युमर गुड्स अँड सर्व्हिसेस आहे CPI, which includes transportation, food and medical care also. It is calculated by taking price changes for each item in the predetermined basket of goods and averaging them. तर यामध्ये प्राइस चेंज कॅल्क्युलेट केले जातात. कशाचे? तर बास्केट्स ऑफ गुड्स अँड ॲव्हरेजिंग देम. चेंजेस इन CPI आर यूज्ड टू ॲक्सेस प्राइस चेंजेस असोसिएटेड विथ द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. जे चेंजेस प्राइस मध्ये होत असतात एखाद्या वस्तूचे, तर त्याचे प्राइजेस जे आहेत ते कसे सध्याच्या प्राइसशी रिलेटेड आहेत, असोसिएट आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये अभ्यास केला जातो. द CPI इज स्टॅटिक फॉर द आयडेंटिफाइंग पिरियड ऑफ इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन. तर याच्यामध्ये इन्फ्लेशन अँड डिफ्लेशन म्हणजे महागाई आणि
तेजी मंदी ज्याचा अभ्यास म्हणतो आपण ते सुद्धा याच्यामध्ये केला जातो. इट डज नॉट इन्क्लूड थिंग्स लाईक सेव्हिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट. याच्यामध्ये सेव्हिंग्स बचती किंवा गुंतवणुकी जे आहे ते याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जात नाही. अँड कॅन ऑफन एक्सक्लुडेड स्पेंडिंग बाय द फॉरेन व्हिजिटर्स. आणि ह्याला फॉरेन व्हिजिटर्स जे आहेत ते सुद्धा एक्सक्लूड केले जातात त्यांचे स्पेंडिंग्स. आणि बाकी सगळं मग कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये समाविष्ट केलं जातं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड नंबरचा. Which of the following statement is not correct about the factors that gave rise to the consumer movement in India? Consumer movements आपल्या इंडियामध्ये बरेच प्रकारे झालेले आहेत किंवा खूप साऱ्या झालेल्या आहेत. तर त्या कंझ्युमर मुवमेंट मध्ये कुठलं स्टेटमेंट त्याच्याशी रिलेटेड नाहीये, कुठलं फॅक्टर त्याच्यामध्ये नव्हतं हे आपल्याला सांगायचं आहे. भारतातील ग्राहक चळवळीला जन्म देणाऱ्या घटकांबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ऑप्शन्स आहेत फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज, hoardings and black marketing, adulteration of food and tax on soft beverages. तर वारंवार आणण्याची कमतरता, फ्रिक्वेंट फूड शॉर्टेज हे आपल्याला ह्याच्यावरती मुवमेंट झालेले आहेत. त्याच्यानंतर होर्डिंग अँड ब्लॅक मार्केटिंग यावर सुद्धा काही मुवमेंट झालेले आहेत. अडल्ट्रेशन ऑफ फूड हे तर आपल्याला अजूनही बघायला मिळतं किंवा याच्यावरती पण बऱ्याच मुवमेंट इंडियामध्ये होत आहेत. पण टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस म्हणजे शीतपेयांवरती कर यावरती कुठलीही मुवमेंट झालेली नाहीये. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन 4 आहे, टॅक्स ऑन सॉफ्ट बेवरेजेस. फॅक्टर्स दॅट गिव्ह राईज टू द कंझ्युमर्स मुवमेंट इन इंडिया. एक आहे रॅम्पट फूड शॉर्टेज, होर्डिंग्स अँड ब्लॅक मार्केटिंग, अडल्ट्रेशन ऑफ फूड अँड इडेबल ऑइल. The consumer movement in India was passage to the Consumer Protection Act in India 1986. Okay. National Consumer Day is observed every year on December 24. December 24 ला 24 डिसेंबरला नॅशनल कंझ्युमर डे, नॅशनल ग्राहक दिवस, राष्ट्रीय ग्राहक दिन सेलिब्रेट केला जातो किंवा ऑब्झर्व केला जातो. टू स्प्रेड अवेअरनेस अबाउट द कंझ्युमर इम्पॉर्टन्स, देअर राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. तर कंझ्युमरच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा त्यांचा इम्पॉर्टन्स काय आहे, त्यांचे राईट्स कुठले, कर्तव्य कुठले आहेत, या सगळ्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक दिवस सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड स्टेट दॅट. आता लॉ ऑफ डिमांड आपण बघितलेला आहे, मागणीचा नियम, जो किंमत आणि किंमत आणि मागणी याच्यावरती आधारित असतो. किंमत कमी झाली, मागणी वाढली, किंमत वाढली, मागणी कमी झाली, हा सिंपल लॉ आहे डिमांडचा. तर त्याच्याशी रिलेटेड हे यातले कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन आहेत ॲज द डिमांड रायझेस द प्राइस रायझेस. डिमांडवरती प्राइस डिपेंड आहे का? नाही. ॲज द प्राइस रायझेस द डिमांड इज रायझेस. हे तर दोन्ही सेम झालं, हे अशी स्थिती आहे. चालणार आहे का? नाही. म्हणजे हे दोन्ही ऑप्शन आपल्या इथे कट झालेत. ॲज द प्राइसेस रायझेस द डिमांड फॉल्स. म्हणजे प्राइस राईज झाली की डिमांड हे झाली. तर हे आपल्या लॉ बद्दल किंवा डिमांड लॉ जो आहे त्याच्याबद्दल हे स्टेटमेंट आपल्याला बरोबर दिसते. पण तरी आपण एक ऑप्शन लास्ट वाला बघूया. ॲज सप्लाय रायझेस द डिमांड राईज. सप्लायशी आणि डिमांड लॉशी सप्लायचा काही संबंध आहे का? नाही. मग आपलं चौथा ऑप्शन नाही. मग करेक्ट ऑप्शन आपलं कुठलं आहे? ऑप्शन सी, ॲज द प्राइस रायझेस द डिमांड फॉल्स. हे स्टेटमेंटशी रिलेटेड आहे. The amount of good that consumer would optimally choose like increase when the price of goods falls and it is likely to decrease with the rise in the price of goods. हे लॉ ऑफ डिमांड मध्ये जे आपल्याला सांगितलेलं आहे तेच इथे सांगितलेलं आहे. This means the price rises, the demand falls. Hence option 3 is correct. Option 3 आपलं करेक्ट का आलं? कारण हा डिमांडचा लॉ आहे, म्हणजे मागणीचा नियम आहे. However, the rule is not valid for high value goods. तर हाय व्हॅल्यू गुड्स साठी हा जो लॉ आहे तो कदाचित लागू होत नाही. whose demand increase when the price rises. ज्याची प्राइस वाढते तेव्हा सुद्धा त्याची डिमांड वाढते, ज्याला आपण काय म्हणतो, गिफ्ट अँड गुड्स असं म्हणतो की प्राइस वाढली तर त्याची डिमांड वाढते. जसं की हिरे सोन्याची प्राइस वाढली तर ते घेऊन ठेवतात कारण पुढे जाऊन आपल्याला त्याचा जास्त फायदा होईल. अ फॉल इन अ प्राइस ऑफ कमोडिटी वुड कॉज इन इन्क्रीज इन अ डिमांड ऑफ कॉम्प्लिमेंटरी कमोडिटी. काही वेळेस काय होतं, जर एखाद्या वस्तूमध्ये प्राइस वाढली तर त्याच्या कॉम्प्लिमेंटरी डिमांड मध्ये वाढ होते, त्याला कॉम्प्लिमेंटरी कमोडिटीची जी वाढ आहे ती वाढते. फॉर एक्झाम्पल अदर फॅक्टर्स बिंग कॉन्स्टंट, फॉल इन प्राइस ऑफ शुगर. शुगरच्या प्राइस मध्ये जर कमी झाली वुड इन्क्रीज द डिमांड ऑफ टी फॉर अँड वाईस वर्सा. तर याच्या चहाच्या किमती सुद्धा वाढणार आहे किंवा त्याची मागणी सुद्धा वाढणार आहे. दिस कमोडिटी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंटरी कमोडिटी. ओके. साखरेचा प्राइस वाढल्यामुळे इथे डिमांड फॉर टी अँड वाईस वर्सा असं झालेलं आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे 4th नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओलिगोपॉली. ओलिगोपॉलीवरती बरेचसे प्रश्न आपण बघितलेले आहे, एक्झाम मध्ये देखील याच्यावरती बरेचसे प्रश्न विचारले जातात. तर त्याचं वैशिष्ट्य या ऑप्शन्स पैकी काय आहे? ऑप्शन्स आहेत मेनी सेलर्स मेनी बायर्स, फ्यू सेलर्स फ्यू बायर्स, फ्यू सेलर्स मेनी बायर्स, मेनी सेलर्स अँड फ्यू बायर्स. तर यामध्ये ऑलिगोपॉलीमध्ये कमी सेलर्स असतात आणि बायर्स मात्र भरपूर असतात. मग याचं करेक्ट ऑप्शन काय येणार आहे? ऑप्शन 3, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स. काही विक्रेते आणि बरेच खरेदीदार. फ्यू सेलर्स मेनी बायर्स इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ओलिगोपॉली. ओलिगोपॉलीचं हे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कमी विक्रेते आणि जास्त खरेदीदार. Oligopoly is a situation where there are only a few sellers who sells the different and identical products and dominate the market since they have control over the price of the product. ओलिगोपॉली मध्ये काय असतं की सेलर्स जे आहेत ते कमी असतात, एक स्पेसिफिक आयडेंटिकल प्रोडक्ट जे आहेत ते सेल करत असतात आणि त्याच्या प्राइस वरती त्यांचा कंट्रोल असतो. टेक्नॉलॉजिकल, लेगल अँड इकॉनॉमिक फॅक्टर कंट्रीब्यूट टू द डिसोल्युशन और फॉर्मेशन ऑफ ओलिगोपॉलीज. याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल किंवा लिगल कायद्याने किंवा इकॉनॉमिक फॅक्टर्स जे आहेत ते कॉन्ट्रीब्यूट करत असतात ओलिगोपॉलीसाठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th नंबरचा, इन इकॉनॉमिक टर्म्स ग्लोबलायझेशन इज द प्रोसेस ऑफ रॅपिड डॅश डॅश बिटवीन कंट्रीज. आता एक ग्लोबलायझेशन ही जी एक कन्सेप्ट आहे आपले, ती नेमकी कशाशी निगडीत आहे आपल्या कंट्रीज मध्ये? ऑप्शन्स आहेत इंटिग्रेशन, कॉम्पिटिशन, इन्व्हेस्टमेंट, चेंज. तर सिंपल क्वेश्चन आहे, डायरेक्ट क्वेश्चन आहे. आपल्याला जागतिकीकरणाबद्दलची टर्म जी आहे ती माहिती आहे, त्याच्यावरती आपल्याला करेक्ट आन्सर देता येणार आहे. ऑप्शन फर्स्ट इंटिग्रेशन हे जे आहे ते इथे करेक्ट आहे, कारण ग्लोबलायझेशन मध्ये वेगवेगळ्या कंट्रीज आहेत त्या एकत्र येत असतात, इंटिग्रेशन त्यांचं होत असतं, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए फर्स्ट इंटिग्रेशन आलेलं आहे. Globalization is a process by which ideas, goods and services spread through the world. तर ग्लोबलायझेशन या प्रोसेस मध्ये काय होतं, वेगवेगळ्या आयडियाज एक दुसऱ्या कंट्रीजच्या ह्या एकत्र येतात, वस्तू एकमेकांकडे खरेदी केल्या जातात आणि जग पूर्ण एकत्र येतं. ग्लोबलायझेशन इज ऑफन यूज इन इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट टू डिस्क्राइब अन इंटिग्रेटेड इकॉनॉमी मार्केट बाय free trade, the free flow of capital and cooperation use of foreign labor markets to maximize returns and benefits to the common goods. ओके. या सगळ्याचा ग्लोबलायझेशनचा असा संबंध येतो, म्हणजे वेगवेगळे कॅपिटल, भांडवल किंवा कॉर्पोरेट यूज, फॉरेन लेबर जे आहेत ते आपल्याला मिळतात. कशामुळे? तर जागतिकीकरणामुळे. द 3 टाइप्स ऑफ ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशनचे 3 प्रकार आहेत. एक आहे आर्थिक ग्लोबलायझेशन म्हणजे आर्थिक जागतिकीकरण, राजकीय जागतिकीकरण आणि दुसरं आहे सांस्कृतिक जागतिकीकरण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट क्लोज टू द डेफिनेशन ऑफ ओलिगोपॉली. अगेन द क्वेश्चन ऑन द ओलिगोपॉली. ओके. ओलिगोपॉलीवरचा अजून एक प्रश्न आलेला आहे आणि त्याच्यातला आपल्याला काय सांगायचं, यातला कुठला डेफिनेशनचा जवळ आहे ओलिगोपॉलीच्या. ऑप्शन्स आहेत द बार्बर शॉप, द वेल्डिंग शॉप, द wheat growing farmers and the cigarette industry. The correct answer of this question is the cigarette industry, option A. का? तर ऑलिगोपॉली म्हणजे काय सांगितलेलं आहे, फ्यू सेलर्स अँड मेनी बायर्स असतात. मग ह्याच्यामध्ये काय आहे, बार्बर शॉप मध्ये भरपूर शॉप्स असतात, वेल्डिंग मध्ये पण खूप शॉप्स असतात, त्याच्यानंतर व्हीट ग्रोइंग फार्मर्स पण खूप असतात. पण सिगरेट इंडस्ट्रीमध्ये काहीच विक्रेते असतात, त्याच्या प्राइस वरती त्यांचा कंट्रोल असतो आणि सेल्स बायर्स मात्र जास्त असतात, म्हणून ओलिगोपॉली मध्ये द सिगरेट इंडस्ट्री ही करेक्ट ऑप्शन आहे. An oligopoly is a market where the industry or sales dominated by the small groups of sellers. It can result in collusion between sellers and reduces the market competition and leads to the higher price of the consumers. Oligopoly markets share some common features and less concentrated than monopoly and more concentrated than a competition system. Monopoly पेक्षा हा थोडा म्हणजे मोनोपॉली मध्ये एकच व्यक्ती किंवा एकच संस्था अशी जर मोनोपॉली मध्ये असेल, तर ओलिगोपॉली मध्ये 1-2 असतील. अशा प्रकारे थोडासा फरक आहे ओलिगोपॉली आणि मोनोपॉली मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th नंबरचा, द स्टेटमेंट सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड इज गिवन बाय. आपल्याला माहिती आहे की सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड हा एक हे स्टेटमेंट आहे जे आपल्याला ह्या ऑप्शन्स पैकी करेक्ट आन्सर सांगायचं आहे. हे कोणी दिलेलं आहे? कसं आहे, बाजारामध्ये जो सप्लाय येतो तो पूर्णच हा विक्री होतो. समजा 10 नग आलेले आहेत विक्रीसाठी. ओके. तर ते 10च्या नगांना भलेही मागणी थोड्या काळांतराने येईल, पण हे पूर्ण सप्लाय जो आहे
तो संपणार आहे एका दिवशी फायनली. म्हणजेच काय आहे, हा सप्लाय जो आहे त्याने स्वतःची डिमांड निर्माण केलेली आहे. सगळे नग संपणार आहे तिथे, म्हणजे त्याची डिमांड तर होणारच आहे. तर हे जे स्टेटमेंट आहे ते कोणी दिलेलं आहे? ऑप्शन्स आहेत थॉमस जेफरसन, जेम्स मेडिसन, डेव्हिड रिकार्डो आणि जे.बी. से. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन 4, जे.बी. से यांनी हे स्टेटमेंट दिलेले आहे रिलेटेड टू सप्लाय. ओके. The statement supply creates its own demand is given by J.B. Say. Jean-Baptiste Say was a French economist who had liberal views and argued in the favor of competition and free trade. Free trade किंवा competition जे आहे, स्पर्धा जी आहे याच्याशी यांनी आर्ग्यू केलेला आहे. ही इज अ बेस्ट नोन फॉर सेज लॉ विच इज ऑल्सो नोन एज लॉ ऑफ मार्केट. तर से लॉ याच्यासाठी ते जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी लॉ ऑफ मार्केट, बाजाराचा नियम जो आहे तो सुद्धा मांडलेला आहे. Thomas Jefferson served as a third president of United States from 1801 to 1809. He also served as second vice president of United States from 1797 to 1801. Okay. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व. हाव इज द डिमांड कर्व? लास्ट सेशन मध्ये पण आपण डिमांड कर्व वरती एक वेगळा क्वेश्चन बघितला होता. आता हा डिमांड कर्व आपल्याला नेहमी डोळ्यासमोर आला पाहिजे जेव्हा जेव्हा डिमांड कर्व वरती क्वेश्चन येईल तेव्हा. ओके. द लॉ ऑफ डिमांड इम्प्लाइज दॅट द डिमांड कर्व इज हाव. ऑप्शन स्लोप्स अप. इथे स्लोप अप आहे का? नाही. फर्स्ट स्लोप्स अप अँड देन स्लोप डाऊन. स्लोप डाऊन आहे, फर्स्ट स्लोप अप आहे नंतर डाऊन झालेले का? नाही. मग स्लोप डाऊन, नो रेग्युलर पॅटर्न. डिमांड लॉसचा रेग्युलर पॅटर्न नाही असं क्वेश्चन, असा ऑप्शन आहे ते आपलं असणार आहे का? नाही. हे तर पहिले चूक आहे आपला. त्यानंतर मग हे स्लोप अप पण नाहीये, मग स्लोप अप अँड डाऊन असं काहीच नाहीये. मग इथे करेक्ट ऑप्शन आपलं काय असणार आहे? खाली उतारता आहे. हा इथे आपल्या जिथे आपण व्ह्यू बघतो, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर मागणीचा वक्र येतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की तो खाली उतरत आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे ऑप्शन 3 आलेला आहे. The demand curve is relationship between the price and quantity of goods and services. There is an inverse relationship between price and demand. Price and demand इथे inverse relationship असतं. Due to the demand curve always had downward slope. आणि याच्यामुळे काय होतं? डिमांड कर्व, मागणी वक्र हा नेहमी खाली उतरता असतो. According to the law of demand, when the price of commodity increase, then the demand decrease. When the price of the commodity decrease, then the demand increase. हे किंमत आणि डिमांडचे आपण जे संबंध आहे तो बघितला होता. कीपिंग अदर फॅक्टर्स रिमेनिंग द सेम. तर याच्यामध्ये फॅक्टर्स जे आहेत बाकीचे ते सेम स्थिर आहेत हे लक्षात घेऊन किंवा हे आपण मानून बाकीचा मागणीचा नियम जो आहे तो लागू करतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिलेटेड टू मायक्रो इकॉनॉमिक्स. तर मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये काय काय स्टडी केले जाते हे आपल्याला माहिती आहे. तर मग याच्यामध्ये सांगायचं की मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड काय नाहीये. ऑप्शन्स आहेत डिमांड, सप्लाय अँड इक्विलिब्रियम. तर हे आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये बघावंच लागतं. बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल्स इकॉनॉमिक युनिट्स, आणि इंडिव्हिज्युअल्स इकॉनॉमिक युनिट्सचाच मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यास केला जातो म्हणून हे पण आहे. लेबर इकॉनॉमिक्स आहे. अनएम्प्लॉयमेंट याच्यामध्ये नाही. मग इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4 अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारीचा अभ्यास मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये केला जात नाही, म्हणून हा जो वर्ड आहे किंवा ही जी कॉन्सेप्ट आहे ती मायक्रो इकॉनॉमिक्सशी रिलेटेड नाही असं या क्वेश्चनचा आन्सर आहे. Microeconomics is a study of individuals and business decision, while microeconomics looks at decision of countries and governments. Macroeconomics focuses on supply, demand and other forces that determine price levels, making it bottom-up approaches. Okay. मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा यांचा अभ्यास जास्त केला जातो. त्यानंतर प्राइस लेवल जे आहेत त्याचा अभ्यास जास्त केला जातो. मेकिंग इट बॉटम अप अप्रोच. बॉटम अप अप्रोच म्हणजे काय? तर तळापासून ते वरती डोक्यापर्यंत त्याचा अभ्यास केला जातो. मायक्रो इकॉनॉमिक्स टेक टॉप डाऊन अप्रोच टू द लुक ॲट द इकॉनॉमी ॲज अ होल. जसं मायक्रो मध्ये बॉटम अपचा अभ्यास केला जातो तसं मॅक्रो मध्ये म्हणजे समग्र लक्ष अर्थशास्त्रामध्ये टॉप डाऊन म्हणजे वरतून खाली असा अभ्यास केला जातो. मोठ्या वस्तूपासून किंवा मोठ्या एखाद्या कन्सेप्ट पासून छोट्या कन्सेप्ट पर्यंत त्याचा स्टडी केला जातो. ॲज इकॉनॉमी ॲज अ होल ट्राइंग टू डिटरमाइन इट्स कोर्स अँड नेचर. मायक्रो इकॉनॉमिक्स इन्व्हॉल्व्स सेव्हरल की प्रिन्सिपल्स इन्क्लुडिंग बट नॉट लिमिटेड टू. पण ह्याच्यामध्ये लिमिट पण नाही आहे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये. स्टडी करत करत आपण मायक्रो पर्यंत पोहोचू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे which price is declared by the government every year before sowing season to provide incentive to the farmers for raising the production of their crops.
फार्मरला शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दरवर्षी पेरणीच्या हंगामापूर्वी कोणती किंमत जाहीर करतं हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत मॅक्झिमम सपोर्ट प्राइस, मिनिमम सपोर्ट प्राइस, मॅक्झिमम स्टॉक प्राइस, मिनिमम स्टॉक प्राइस. याचं करेक्ट आन्सर जे आहे ते ऑप्शन सेकंड आहे मिनिमम सपोर्ट प्राइस. आपण हे बघितलं होतं लास्ट सेशन मध्ये, पण याच्यावरती एक क्वेश्चन होता की कुठली संस्था हे आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राइस ही जी आहे ती देत असते, तर त्याचं पण आन्सर आपण बघितलं होतं. आणि आता हा प्रश्न आहे की हे हंगामापूर्वी किंमत जाहीर कोण करतं, मिनिमम सपोर्ट प्राइस प्राइस करत असतात, जाहीर करत असतात. करेक्ट आन्सर ऑप्शन 2 आहे. The minimum support price is a price declared by the government to ensure agricultural producer against any sharp fall in farm prices. Agriculture industry मध्ये प्रोड्युसर करताना त्याला मिनिमम सपोर्ट प्राइस जे आहे ते डिक्लेअर केली जाते. इट इज अनाउन्स्ड बाय द गव्हर्नमेंट. ही कोणाकडून अनाउन्स केली जाते, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. एव्हरी इयर बिफोर द सोविंग सीझन, म्हणजे पेरणीच्या सीझन पूर्वी हे डिक्लेअर केले जातात. अँड प्रोव्हाइड्स इन्सेंटिव्ह टू द फार्मर फॉर रायझिंग प्रोडक्शन ऑफ देअर. इन्सेंटिव्ह पण दिला जातो त्यामध्ये. The crops were selected based on the recommendation of the Commission for Agriculture Cost and Prices, CACP. या संस्थेद्वारे ही जी प्राइस ठरवली जाते आणि अनाउन्स केली जाते. If the market price for the commodity falls below the minimum support price due to the issue in the market, government agencies purchase the entire quantity at the announced minimum प्राइस. तर याच्यामध्ये काय होतं, कमोडिटीच्या सगळ्या प्राइस ज्या आहेत त्या मार्केटवरती इश्यू काय आहेत त्याच्यावरती ठरवल्या जातात. गव्हर्नमेंट एजन्सी परचेस इन एंटायर क्वांटिटी, मग त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट एजन्सीज ज्या आहेत ती जी वस्तूच्या क्वांटिटी ज्या आहेत ते स्वतः परचेस करत असते. ओके, अशा प्रकारे आजच्या सेशन मध्ये आपण वेगवेगळे 10 कन्सेप्ट बघितलेले आहेत. ज्या ऑलरेडी कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत त्याच्यावरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात हे बघितलेलं आहे. नेक्स्ट सेशन मध्ये देखील आपल्याला याच युनिटवरचे आणखीन काही कन्सेप्ट MCQs थ्रू बघायचे आहेत. तर बघूया नेक्स्ट सेशन मध्ये. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.